मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठका या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या वर्षभरापासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। गरजवंत मराठे जरांगे पाटलाच्या पाठीशी आहेत। मात्र काहीही केल्या राज्य सरकार बधायला तयार नाही किंवा त्यावर काही ॲक्शन घ्यायला तयार नाही। उलट राज्य सरकारनं अनेक फौजा जरांगे पाटलावर आणि मराठा समाजावर बोलण्यासाठी सोडलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता 10% आरक्षण दिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही टिकेल याविषयी फार मोठी शंका या ठिकाणी आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिलेला आहे की आरक्षण मर्यादा 50%च्या आत असावी। मग तरी हा टास्क कशासाठी? साधा प्रश्न आहे ना। बरं, आरक्षणाचे पॅरामीटर्स मराठा समाज पूर्ण करतोय का? ओबीसी आरक्षण घेण्यासाठीचे जे निकष आहेत ते मराठा समाज फुलफिल करतोय का? हो, करतोय। मग करत असेल तर राज्य सरकार का देत नाही? राज्य सरकार असं का म्हणते की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या? कशामुळं? आणि काही आवई उठवणारे प्यादे इथं निर्माण झाले आहेत। ते असं म्हणतात की एवढा मोठा मराठा समाज ओबीसीत आल्यास काय होईल? भुजबळ साहेब किंवा प्रकाश शेंडगे साहेब असं म्हणतात की 8 ते 10% मराठा समाज आहे, फार तर 12% आहे आणि त्यातला तर अर्धा आरक्षणात आला आहे। मग अर्धा द्यायला प्रॉब्लेम आला कुठून? नेमकं अडचण काय? ते म्हणतात की ती राज्यकर्ते जमात आहे, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या दुग्ध संस्था आहेत, कारखाने आहेत। अहो हे 15-20% लोकांचं असेलही, पण 80% लोकांचे प्रचंड हाल आहेत। न्यायमूर्ती शुक्र आयोगाचा आयोग सांगतो की 84% समाज हा मागास ठरलेला आहे। इतकं म्हणजे अत्यंत दुरावस्थेमध्ये तो जगत आहे। आणि असं असताना राज्य सरकार वेगळा सूर का घेते? आणि म्हणून अंतरवालीतील शेवटचं उपोषण मागे घेताना शंभूराजे देसाई साहेबांनी 2 महिन्याचा वेळ मागितला होता। जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा दिला, पण आता तो 2 महिने नाही, आता 2.5 महिने संपून गेले त्याला, तरी तिथं सरकारचं काहीही नाही। जे मायबाप सरकार अवघ्या 10 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून 2,58,00,000 लोकांचा सर्वे जिओ टॅगिंगसह करू शकतं, त्या महाराष्ट्र शासनाला सगळे सोयरेच्या अधिसूचनेवर आलेल्या आता फक्त 4 लाख बाकी होत्या। 8.5 लाख हरकतीपैकी 4 लाख हरकती संपूर्ण करायला किंवा छाननी करायला आणि त्याचं कंप्लीशन करायला इतका वेळ का लागतोय? याचा अर्थ इच्छाशक्ती नाही, याचा अर्थ शासनावर प्रचंड कोणाचा तरी दबाव आहे, याचा अर्थ सत्तेतील मोठे नेते हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत, हे उघड सत्य आहे। म्हणून मराठा समाजानं सुद्धा आता जरांगे पाटलाच्या पाठीशी ठाम राहणं कर्तव्य ठरत आहे। जरांगे पाटील कोणासाठी लढत आहेत? तर ते फक्त सामान्य लोकांसाठी लढत आहेत, गरजवंत मराठ्यांसाठी लढत आहेत। काय गरज हो त्या माणसाला? स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मरण हातात घेऊन व्यवस्थेशी झगडायला काय आडलं हो त्या माणसाचं? त्यांची तो कुणबी नोंदही सापडली, काय गरज आहे त्या माणसाला? परंतु हा अवलिया हा सरकारला अजून कळालाच नाही ते काय। सरकारनं फार मोठी घोडचूक लोकसभेतही केलेली आहे आणि विधानसभेतही सरकार करत आहे। जरांगे पाटलांना समजून घेण्यात सरकार कमी पडलेला आहे, फार हलक्यात त्यांनी घेतलेला आहे। याची किंमत सरकारला मोजावी लागेल। बरं, आता सरकार आरक्षण देईल का याची आशा जवळजवळ 95% 93% मावळलेली आहे। अजूनही 5% 7% आशा आहे सरकार काहीतरी नाही केलं तर सरकारला परिणाम भोगावे लागतील। आणि म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी असं ठरवलेलं आहे आता की आपल्याला वेळ आहे। 29 ऑगस्टला आपण मराठा समाजाची बैठक ठेवली, आता ती पुढे ढकललेली आहे। आपल्याकडे वेळ आहे आणि मग या वेळेचा आता सदुपयोग करायचा आहे आणि प्रत्येक मतदार संघनिहाय घोंगडी बैठक तिथं टाकली जाणार आहे। म्हणजे घोंगडी बैठक म्हणजे काय आहे? घोंगडी म्हणजे आहे त्या वातावरणामध्ये तिथं बसायचं लोकांबरोबर आणि चर्चा करायची, संवाद करायचा आहे आणि ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत, लोकांशी चर्चा करणार की काय करायचं आता। आणि शेवटी
राज्यव्यापी बैठक घेऊन ठरवणारच आहेत, परंतु आता लोकांशी संवाद साधणार आहेत ते, की जर सरकार देणारं नसेल, आरक्षण सरकार देत नसेल, तर आपण आरक्षण देणारे का बनवू नयेत. जरांगे पाटलांनी तर स्पष्ट पहिल्या दिवशी सांगून टाकलंय की मी निवडणूक लढवणार नाही, माझा हा पिंड नाही, माझं ते क्षेत्र नाही. मात्र समाजातील युवक, समाजातील चांगले लोक जर विधानसभेत पाठवले तर काय अडचण काय आहे. आणि बरं फक्त समाज नाही, आपल्यासोबत मुस्लिम समाज आहे, दलित समाज सोबत आहे, धनगर समाज सोबत आहे, 12 बलुतेदार सोबत आहेत, लिंगायत समाज सोबत आहे. अशा कित्येक जाती इथं सांगता येते. एवढं मोठं पाठबळ असताना मग सर्वच समाज घटकांना सोबत घेत एक पॅरलल यंत्रणा निर्माण का करू नये, हाही एक प्रयत्न आहे. काय व्हावं, लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलाचं आंदोलन हे पहिल्यापासून राजकीय होतं, अजिबात नव्हतं, आजही नाही. अजूनही जरांगे पाटील वारंवार बजावतात, आम्हाला राजकारणात यायचं नाही, आम्हाला मजबूर करू नये. आता ह्याने वर्षभरात जर राजकारण म्हणजे आरक्षण देत नसतील तर हे कुठले राज्य करते तो गेंड्याच्या कातडीचे. सिंपल प्रश्न आहे. म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा आता बांधणी ठरवली आहे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय घोंगडी बैठका त्यांनी सुरू केल्या आहेत. आणि याची सुरुवात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात 5 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. घोंगडी बैठकांची सुरुवात होणार आहे. आणि 6 तारखेला माजलगाव आहे. आणि आता क्रमाक्रमानं आता एक जसं जसं ठरल तसं ते आता समोर येईल. परंतु आता पर्याय नाही, दुसरा पर्याय कोणताच उरला नाही. आता सत्ताधारी बोलत नाहीत, ते म्हणतात विरोधक काय करतात, विरोधक म्हणतात आम्ही कुठं सत्य होते ते नाही करावं. म्हणजे फक्त हे मराठा समाजाचा चेंडू केला, हे त्यांच्याकडे टाकतात, ते यांच्याकडे टाकतात आणि आपण मध्येच लाथाडल्या चाललोय. आणि म्हणून आता काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे. आणखी सरकारनं आरक्षण द्यावं. मराठा समाज अजिबात राजकारणात यायला इच्छुक नाही आणि तो पिंडही नाही. जे आहे त्यानं ते लखला पासू, परंतु ते देणार नसतील तर मग मात्र पर्याय नाही. आणि भारतीय जनता पक्ष, विशेषतः फडणवीस साहेब हे एक राजनीती धुरंधर आणि चाणक्य समजले जातात. त्यांनी विभागनीय भारतीय जनता पक्षाच्या मराठा आमदारांच्या आणि इतर आमदारांच्या देखील बैठका घेतल्या आहेत आणि मतं जाणून घेतलं आहे. आणि त्यांनी असा एक कयास बांधलेला आहे की जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभा केले तर भाजपाला न पडणारे मतं जरांगे पाटलाला पडतील, आघाडीची आघाडीला पडतील आणि उरलेले मराठा मतं प्लस ओबीसी मतं प्लस इतर मतं आपण सहज सत्तेत येऊ. परंतु हा अंदाज कसा फोल आहे हे येता विधानसभेत कळेल. म्हणजे इतकी लाजिरवाणा इतका पराभव होऊन जाईल की कल्पना करू शकत नाही. आणि फक्त सत्ताधाऱ्यांना फटका बसणार नाही, याचा विरोधी पक्षांना सुद्धा तेवढ्याच तीव्रतेनं फटका बसेल. दोन्हीचा इथं कार्यक्रम होणार आहे. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की आणखी वेळ गेली नाही, आणखी आचारसंहिता लागली नाही. तुम्ही अध्यादेश काढू शकता, तुम्ही शासन निर्णय काढू शकता. 50%च्या आतील संवैधानिक आरक्षण, मग ते ओबीसीच त्याला वेगळं नाहीच. शुक्रेवा साहेबांनी स्पष्ट सांगितलं SC ST आणि ओबीसी एवढंच आरक्षण आहे. BC म्हणजेच ओबीसी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की का वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत. आणि असं असताना मग तुम्ही ते सगळे सोयरे म्हणून द्या, तुम्ही ते गॅजेट लागू करून द्या, किंवा तुम्ही कुणबीची तत्सम जातून 1/2/2004चा शासन निर्णय दुरुस्त करा, किंवा एखादा कायदा करा, की एखादा अध्यादेशाला काय करायचे ते करा. मराठ्यांचं हक्काचं घटनात्मक आरक्षण द्यावं ही विनंती.